हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर, म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत स्वामींची वस्त्रे 2.5, 3 आणि 5 इंचामध्ये. तर मी मागच्या व्हिडिओमध्येच पण दाखवले होते, पण त्या पॅकेटमध्ये असल्यामुळे कलर एकदम समजून येत नाहीत. त्यामुळे ते हे ओपन केलेत, तर आपण एक एक करून कलर्स बघूया. हे 2.5 इंचामध्ये आहेत. हे बघू शकता तुम्ही, छान असा कलर आहे. हे बघा, असं आहे. इथे टक्स आहेत, डायरेक्ट तुम्हाला असं मूर्तीला घालायचं आहे. पर्पल कलरमध्ये आहे. हे बघा, अस्तर आहे आतून, छान छान असं अस्तर आहे. ही टोपी आहे आणि फेटे वगैरे सेपरेट नाही आहेत आपल्याकडे. या सेटवर जी ही टोपी आहे, कंथा टोपी, ती आहे आपल्याकडे. बघू शकता तुम्ही, सुंदर अशी. तर हे डार्क पर्पल कलर आहे बघा, जांभळा कलर आहे. तसंच राणी कलर आहे. राणी कलर आहे, याच्या मोबाईलमध्ये तो वेगळा दिसतोय थोडा. डार्क राणी कलर आहे, डार्क पिंक. तर ह्याची ही टोपी आहे. हे बघू शकता तुम्ही, आतमध्ये अस्तर, शिलाई वगैरे छान आहे. जस्ट तुम्हाला हे असं ओपन करून फक्त घालायचं आहे. राणी कलर. एक हा कलर आहे, डार्क ब्राऊन म्हणता येणार नाही, पण एकदम असा दिसायला ब्राऊन दिसतोय, पण शेड अशी केली तर त्याच्यामध्ये एकदम वाईन, डार्केस्ट वाईनचा शेड येतोय. पण याला अस्तर मागे ब्राऊनच आहे, त्यामुळे आपण त्याला डार्क ब्राऊनच म्हणूया. मोबाईलमध्ये वेगळं दिसतंय, म्हणजे सांगते हा डार्क ब्राऊन आहे, डार्केस्ट ब्राऊन. असं शेड अशी केली की वेगळा दिसतो, पण हा डार्क ब्राऊन आहे. हे एकदम क्रीमिश ऑफ व्हाईट वस्त्र आहे. वेल्वेट सगळी वस्त्र आहेत. ह्याच्यामध्ये हे असं छान आहे, पॅचेस आहेत. असं आहे बघा, मागून त्याला अस्तर आहे व्हाईट कलरचं, आणि ही टोपी. नेक्स्ट राणी कलरमध्ये, हे मग असतं राणी कलर प्लेन होतं, ह्याला टिकल्यांचं वर्क आहे. राणी कलर व्हिडिओमध्ये रेड दिसतोय, पण हा राणी कलर आहे. नंतर आहे ब्लू कलर, सुंदर असा ब्लू कलर, प्लेन ब्लू. हा वाईन कलर आहे, छान असा वाईन कलर, मस्त. हा पण एक ब्लू कलर आहे, चिंतामणी कलर म्हणतो ना, थोडा डार्क शेडमध्ये, तसा चिंतामणी कलर आहे हा. हा व्हाईट कलर, मग अशी बघितलं तो ऑफ व्हाईट होता, हा व्हाईट कलर आहे, शुभ्र पांढरा. बॉटल ग्रीन कलर, बॉटल ग्रीन कलर. रेड कलर, रेड कलरची टोपी प्लेन आहे. काही टोपी प्लेन आहेत, काही ना आहे टिकली. रेड कलर. हा एक मस्त जांभळा कलर आहे, खूप छान दिसतो हा स्वामींना घातल्यानंतर हे वस्त्र. जांभळा कलर. व्हाईट कलर टिकल्यांमध्ये. मोरपेशी कलर आणि येलो कलर. हे एवढे कलर आहेत आपल्याकडे 2.5 इंचामध्ये. ठीक आहे, आता बघूया 3 इंचाचे कलर्स. तर आपण आता बघतोय 3 इंचाचे वस्त्र, स्वामींचे वस्त्र. त्यात हे बघा, फर्स्ट टायगर प्रिंट आहे. टायगर प्रिंट, आतमध्ये असं अस्तर आहे, पुढे असं लेस आणि छान आहे. हे टक्स आहेत बघा इकडे, आणि ही टोपी. त्याचबरोबर आहे ब्लू कलर, बघायला अस्तर आहे छान. एक इथे फक्त फ्लावर आलेलं आहे, प्लेनच आहे मोस्टली. दोन्ही साईडला एक एक फ्लावर आहे. प्लेन टोपी आहे. राणी कलर आहे, डार्क राणी कलर, सुंदर असा. मोबाईलमध्ये वेगळा दिसतोय रेड कलर, हा राणी कलर आहे. ह्याची टोपी एकदम बॉटल ग्रीन कलर आहे, सुंदर दिसतो हा स्वामींना घातल्यानंतर, किती छान आहे. बॉटल ग्रीन कलर. हा बघा, ब्राऊन कलर आहे, ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन. हा बघा. नंतर हा एक ग्रीन कलर आहे, सुंदर असा ग्रीन कलर. हा बघा, हा वांगी कलर आहे, वांगी कलर. परत ही पण टायगर प्रिंट आहे, चित्तासारखी प्रिंट आहे ही, बघू शकता अशी आहे. आणि ही टोपी,
राणी कलर प्लेनमध्ये, येलो कलर, व्हाईट कलर, व्हाईट कलर, रेड कलर, हा एकदम असं जांभळा टाईप कलर आहे, इंक सारखा, इंक ब्लू कलर. हा बघा सुंदर दिसतो, सगळे वेल्वेटमध्ये त्यामुळे छान दिसतात. आणि ऑरेंज कलर. तर 3 इंचामध्ये हे कलर आहेत आणि टोपी अशीच आहे. काही टोप्या प्लेन आहेत, काहींना टिकली आहे. जसं हे बघा प्लेन आहे, त्याची प्लेन टोपी आहे असं. ठीक आहे, आता बघूया 5 इंच वस्त्र. आता हे बघूया तुम्ही 5 इंचाचे वस्त्र आहेत, छान असे ऑरेंज कलर बघू शकता. क्वालिटी अगदी उत्तम आहे. मागे अस्तर आहे छान. आणि ही टोपी ऑरेंज कलर, बॉटल ग्रीन कलर, मस्त असा ग्रीन कलर आहे, छान सुंदर दिसतं. प्लेन टोपी आहे. मग ब्लू कलर आहे. ब्लू कलरच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत बघा. हा डार्क ब्लू कलर आहे, नेव्ही ब्लू टाईप्स बघा, वेल्वेटमध्ये मस्त दिसतो. याची टोपी प्लेन आहे. नंतर असा शुभ्र पांढरा व्हाईट कलर मस्त. मग टायगर प्रिंट कलर आहे 5 इंचमध्ये, टायगर प्रिंट कलर. मग हे फॉईल प्रिंट कलर आहे, फॉईल प्रिंट पॅटर्न आहे सॉरी, त्याच्यामध्ये मोरपिशी कलर आहे आणि गोल्डन फ्लावर्स आहेत त्याच्यावर. आणि टोपीवरती लेस आहे आणि ही लेस पण खूप छान आहे. हे बघा मोरपिशी कलर, येलो कलर, येलो कलर, रेड कलर, पर्पल कलर, डार्क पर्पल कलर. हे बघा पिकॉक ग्रीन कलर, मोरपिशी कलर आहे हा, मस्त असा मोरपिशी कलर. वाईन कलर, वाईन कलर आहे, सुंदर असा वाईन कलर. हा पण मोरपिशीमध्येच जातो, छान कलर एकदम मस्त कलर आहे. हा नेव्ही ब्लू कलर आहे, डार्क ब्लू कलर. याच्या वेगळ्या शेड्स आहेत, मगाशी एक दाखवला तर वेगळा होता. हा बघा थोडा फरक आहे या कलरमध्ये. तर हे होते 5 इंचाचं कलेक्शन. भरपूर कलर्स आहेत, तर कोणाला हवं असेल तर लवकर ऑर्डर करा. चला तर आता आपण बघूया रोजच्या आपल्या पूजेमध्ये लागणारी स्तोत्र आणि नामावलीची पुस्तकं बघूया आपण छान छान अशी. तर सर्वात पहिला आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. बघू शकता तुम्ही, संक्षिप्त आहे हे 60 रुपीजमध्ये. तर हे तुम्ही घेऊ शकता. 11 गुरुवारचे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत हे तुम्ही म्हणजे आत्ता करायचं असं नाही आहे, प्रकट दिनापर्यंत व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. वर्षातून कधीही तुम्ही करू शकता, गुरुवारी कोणत्याही तुम्ही हे सुरू करू शकता. 11 गुरुवारचं पण असतं आणि 9 गुरुवारचं पण असतं. जसं मी मागे सांगितलं तसं तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता. व्रत कसं करायचं, काय पाळायचं ते सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तसंच स्वामी चरित्र सारामृत पण आहे आपल्याकडे 60 रुपये. ठीक आहे, ते पण आहे आपल्याकडे. आणि आता चैत्र नवरात्री येत आहे, तर श्री दुर्गा सप्तशती जे ताई हे वाचतात, हा पाठ करतात दुर्गा सप्तशतीचा, तर हे बुक पण आपल्याकडे आहे. तर तुम्ही घेऊ शकता. ह्याची किंमत 100 रुपये आहे, लिहिलेलीच आहे इकडे 100 रुपीज श्री दुर्गा सप्तशती. आणि हे जे मी बुक्स दाखवले हे 30 रुपयाचे आहेत, दोन्ही बुक्स 9 गुरुवार आणि 11 गुरुवारचे. ठीक आहे. दुसरं आहे श्री नवनाथ कथासार. हे बुक पण आपल्याकडे आहे, ह्याच्यामध्ये कथा आहेत. 130 रुपयाला अवेलेबल आहे हे पुस्तक. आणि ह्याच्यामध्ये बघा इंडेक्स दिले, ह्याच्यामध्ये 40 कथा आहे विथ असे फोटो वगैरे आहेत.
सगळं छान छान कथा आहेत. तर ज्यांना कोणाला या कथा वाचायच्या आहेत श्री नवनाथ कथासार हे तुम्ही घेऊ शकता. ज्यांना बाहेरची बाधा वगैरे होते असं जे असतं ना ते नवनाथ कथासार किंवा नवनाथ उपासना करतात. तर तुम्हाला हे वाचायचं असेल तरी तुम्ही हे बुक वाचू शकता. ठीक आहे. ह्याचंच एक फक्त 5वा अध्याय याच्यामध्ये आहे, नवनाथ उपासना 5वा अध्याय. हे 25 रुपयाचं बुक आहे. भूत पिशाच संबंध बाधा निवार करून आनंद सुख देणारी ही नवनाथ उपासना आहे. त्याच्यामध्ये हा 5वा अध्याय हा या गोष्टीसाठी इम्पॉर्टंट असतो. तो 5वा अध्याय या पुस्तकामध्ये आहे. 25 रुपये किंमत आहे त्याची. हे तुम्ही घेऊ शकता. नंतर आपलं रेग्युलर आपण वाचतो ते सार्थ श्री गणपती अथर्व शीर्ष, तेही आपल्याकडे अवेलेबल आहे. 20 रुपये किंमत आहे त्याची. गणपती स्तोत्र पण आहे आपल्याकडे. श्री गणपती स्तोत्र 20 रुपीज. नंतर आपल्या रेग्युलर वाचनातली ही सगळी पुस्तकं आहेत ते मी एक एक सांगते तुम्हाला. श्री कालभैरव अष्टकम आणि श्री कालभैरव स्तोत्र 20 रुपये. हनुमान चालिसा मराठीमध्ये अवेलेबल आहे, ही पण 20 रुपये. नंतर सार्थ पुरुष सुक्तम 20 रुपये. सार्थ श्री सुक्तम हे देखील 20 रुपयाला आहे. श्री कनकधारा स्तोत्र सार्थ श्री कनकधारा स्तोत्र हे देखील 20 रुपये. श्री सरस्वती स्तोत्र हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, घरातल्या छोट्या मुलांसाठी जे आता शाळेत वगैरे शिकत आहेत त्यांना हे वाचण्यासाठी अतिउत्तम. हे 10 रुपये. श्री सरस्वती स्तोत्र 10 रुपये. श्री कुंजिका स्तोत्र 15 रुपये. श्री कुंजिका स्तोत्र 15 रुपये. श्री व्यंकटेश स्तोत्र 15 रुपये. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र 25 रुपये. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र 25 रुपये. ही अशी छान छान पुस्तकं आपल्याला शोधायला जावी लागतात, तर तुम्ही इथून घेऊ शकता. नित्य वाचनात जी आपण पुस्तकं वापरतो तीच ही पुस्तकं आहेत. दुसरं श्री दत्तस्तुती आहे. श्री दत्तस्तुती 20 रुपये. खूप छान पुस्तक आहे हे. श्री दत्तस्तुती प्रार्थना ध्यान मंत्र आहे, दत्तस्तुती आहे, श्री दत्त ध्यान आहे याच्यामध्ये. आणि अक्षर एकदम म्हणजे मोठं आहे की छान आपल्याला वाचायला पण जास्त त्रास नाही पडत. असं म्हणजे बुक छोटं असून अक्षर बघा किती छान आहे. काकड आरती आहे, दत्ताची भूपाळी आहे, दत्तनाम श्लोक आहे. भरपूर काय काय आहे. पुस्तकं दिसायला छोटी दिसतात पण भरपूर काय. श्री गुरु दत्तात्रेय अष्टक आहे, स्तोत्र आहे, असं भरपूर काय काय. भजन आहे, श्लोक आहे. तर अशी श्री दत्तस्तुती. नंतर आहे श्री गुरुचरित्र 52 श्लोकी. याच्यामध्ये 52 श्लोक आहेत. गुरुचरित्र जे आपण वाचतो त्याचे 52 श्लोक आहे. त्याच्यामध्ये 52 श्लोकी गुरुचरित्र. हे पुस्तकाची किंमत आहे 20 रुपये. शिवस्तुती आहे, त्याची किंमत 20 रुपये आहे. शिवस्तुती. ठीक आहे. नंतर आहे श्री वैभवलक्ष्मी मातेचं जे व्रत, ज्या ताई व्रत करतात त्यांच्यासाठी हे बुक आहे. याची किंमत फक्त 12 रुपये आहे. फक्त 12 रुपये. ते हे पण तुम्ही घेऊ शकता. वैभवलक्ष्मी व्रत. नवीन आरती संग्रह ज्यांना कोणाला हवं असेल ते घेऊ शकतात. सगळ्या देवदेवतांच्या आरत्या आहेत. 30 रुपयामध्ये आहे. सगळ्या देवी देवतांच्या आरत्या आहेत. नैवेद्य आरती आहे, कर्पूर आरती आहे, निरंजन आरती आहे, दीपारती आहे, धूपारती आहे, पांडुरंगाची आरती आहे, निरोप गीत आहे, आरती आरत ऐक्य भावे, भजन आहे, अष्टविनायक मोरया आहे. भरपूर काय काय नवीन नवीन आहे याच्यामध्ये. दुसरं आहे श्री दत्त अनगावली व्रत. तर ज्या ताई हे व्रत करतात ते हे बुक घेऊ शकतात. 30 रुपये किंमत आहे याची. सर्व स्त्री पुरुषांनी संतती संपत्ती विवाह सौख्य व शांतीसाठी अद्भुत प्राचीन व शास्त्र शुद्ध व्रत याचं पुस्तक आहे. 30 रुपये. स्वामींचं नित्यपाठ 10 रुपीज. हे आपल्याकडे सगळ्यात हॉट सेलिंग बुक आहे. 10 रुपीज याची किंमत आहे. 10 रुपये. श्रीरामरक्षा आहे 20 रुपये. सार्थ श्रीरामरक्षा 20 रुपये. नंतर श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम हे 30 रुपीजमध्ये बुक आहे. पूर्ण 30 रुपये किंमत आहे याची.
श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम. आणि हे पण खूप छान पुस्तक आहे. याच्यामध्ये देवीची कथा आहे, ललिता देवीची कथा आहे, सहस्त्रनाम स्तोत्र आहे आणि पूर्ण रीडेबल ह्याचं फॉन्ट आहे. खूप छान पुस्तक आहे. हे पण तुम्ही वाचू शकता. श्री ललिता सहस्त्र नामावली आहे बघा याच्यामध्ये. आणि याची किती नावं आहेत? 1000 नामावली आहे. श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम या नामावली पण आहे. खूप छान बुक आहे. 30 रुपीज. आणि स्वामी समर्थांचे मी जे नेहमीपासून आधीपासून दाखवते, आपल्याला जप तर आपण माळेवर करतो, पण लिहिण्यात एक वेगळं समाधान आहे. तर मी खूप आधी पण सांगितलेलं हे बुक मी आधीपासून दाखवते की स्वामींच्या प्रकट दिनच्या वेळेस आपण ही सेवा करायची की प्रत्येक पेजवर 108 वेळा तुम्ही स्वामींचा जप लिहून काढायचा आणि लिहिताना बोलायचा पण. ते 108 वेळा आहे. प्रत्येक पानावर 108 वेळा तुम्ही लिहू शकता. असं 11,000 वेळा तुम्ही लिहू शकता. या सगळ्या पेजेसवर पाठपोट आहेत हे जप. तुम्ही चालू केलं तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीही तुमच्या जवळच्या मठात हे बुक तुम्ही देऊ शकता. एक सेवा म्हणून तुम्ही तिथे द्यायची. तर ज्यांना कोणाला हवं असेल तर ही बुक घेऊ शकता. जपमाळची बुक. हे बघा, लिहा 11,000 जपमाळ, ध्यान एकाग्रता पुस्तिका. 70 रुपयाचं बुक आहे. ज्यांना हवं ते घेऊ शकता. आणि दुसरं नामावलीचे बुक्स आहेत. श्री दत्त नामावली आहे. श्री दत्त नामावली, दत्तांची 1000 नावं याच्यामध्ये आहेत. याची किंमत आहे 20 रुपये. हे बघा, 1000 नावं आहेत. श्री दत्ता सहस्त्रनामावली, दत्त सहस्त्रनामावली, विष्णू सहस्त्रनामावली. ह्याची किंमत आहे 25 रुपये. दत्तांची नामावलीचे 20 रुपये होतं, ह्यांचं 25 रुपये आहे. शिव सहस्त्रनामावली ह्यांची पण 25 रुपये आहे. साई सहस्त्रनामावली, सगळ्यांची 1000 नावं आहेत. 1000 नावं आहेत प्रत्येक देवी देवतांची. यांची किंमत आहे 15 रुपये. साई सहस्त्र नामावली 15 रुपये. आणि श्रीदेवी सहस्त्र नामावली यांची पण 1000 नावं आहेत आणि याची किंमत आहे 25 रुपये. तर अशी आपली छान छान देवी देवतांची स्तोत्र पठणाची पुस्तकं आहेत, जप लिहायची बुक आहेत. तर तुम्ही ही छान छान पुस्तकं वाचायचं. आणि आपण कसं असं काय प्रॉब्लेम असेल तर आपलं माइंड अपसेट असतं, तर हे असं वाचलं ना स्तोत्र वगैरेची बुक्स तर खरंच खूप बरं वाटतं. तुम्हीही तसं करून बघा. ठीक आहे. ज्यांना जे पुस्तक हवं ते ऑर्डर करू शकता. रेट तर मी सांगितलेच आहेत. ठीक आहे. तर आता आपण बघतोय जर्मन सिल्वरचे दिवे. आणि हे पण जर्मन सिल्वरचं स्टँड आहे. ह्याला फक्त गोल्ड प्लेटिंग आहे. गोल्ड म्हणजे आपलं प्युअर गोल्ड नाही, गोल्ड कलर प्लेटिंग. ठीक आहे. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे 300 ते 500च्या रेंजमध्येच आहेत. 300 to 500. ओके. तर हे एक स्टँड आहे. मी जे सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही हे कुंचमला जो कॉईन ठेवता वर, त्याच्याऐवजी मोठा कुंचम असेल तर हे तुम्ही त्याच्यात ठेवू शकता. व्यवस्थित राहतं हे कुंचममध्ये. एवढा पार्ट हा आपण तांदळाच्या आत घातला ना तर हे व्यवस्थित राहतं छान असं. मी माझ्या नेक्स्ट कुंचम पूजा जेव्हा करणार त्याच्यामध्येही मी एक माझ्यासाठी ठेवणार आहे, ते मी तुम्हाला करून दाखवेन. ठीक आहे. आणि पूर्ण कुंचम पूजा पण तुम्हाला बघायला मिळेल. मी परत दाखवणार आहे संपूर्ण व्हिडिओ नेक्स्ट माझ्या पूजेच्या वेळेस. मध्ये धनलक्ष्मी बघू शकता, धनाच्या वर्षाव होते. आणि हे बाकीच्या लक्ष्मी आहेत सगळ्या. अष्टलक्ष्मी स्टँड हे बघा, बघू शकता तुम्ही. हे जर्मन सिल्वरमध्ये आहे आणि ह्याला गोल्ड कलरचं प्लेटिंग दिलेलं आहे. ठीक आहे. तसंच हा कामाक्षी दिवा आहे. कामाक्षी दिवा पण बघू शकता तुम्ही. सुंदर असा कामाक्षी दिवा, छान आहे. आणि याचं डिझाईन पण तुम्ही बघू शकता. आणि एकदम हलकं पण नाही, एकदम जड पण नाही, सुंदर आहे. आणि त्याचं कार्विंग एकदम सुंदर आहे. बारीक अशी नक्षी आहे. मागून पण बघा किती सुंदर आहे, ओम. आणि समोरून पण अगदी छान आहे. हे व्हाईट मेटल नाही आहे, हे प्युअर जर्मन सिल्वर आहे. आणि हे काळं पडणार नाही. आणि जरी तुम्हाला वाटलंच थोडं काळं वगैरे पडलं आहे किंवा फेंट पडलं आहे तर कोलगेट पावडरने तुम्हाला हे क्लीन करायचं आहे. कोलगेट पेस्ट किंवा पितांबरी ॲक्लिन पावडर काही वापरायचं नाही आहे. रुपेरी पण नाही, फक्त कोलगेट पावडर.
तर ही लक्ष्मी आहे सुंदर अशी. हिच्या हातामधले कमळ वगैरे सगळं तुम्ही ही जे हातात घेतलं ना दिवा तर तुम्हाला दिसेल. मोबाईलमध्ये एवढं दिसणार नाही. एवढं कमळातली लक्ष्मी आहे छान अशी. पान आहे त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे आणि खाली पण अशी मस्त नक्षी आहे बघू शकता तुम्ही. आणि मागून असं प्लेन आहे छान असं लक्ष्मींचा दिवा मस्त. हा आपला बाप्पांचा दिवा. गणपती बाप्पा आहेत छान असे चौरंगावर मांडणी आहे. पान आहे सेम आणि बघा खाली नक्षी आहे छान अशी. खूप सुंदर दिवे आहेत हे आणि या रेंजमध्ये तर म्हणजे असे कुठे मिळत पण नाहीत एवढे छान दिवे. तर गणपती आहे, गणपती बाप्पांचा दिवा आहे, लक्ष्मीचा आहे आणि कामाक्षी दिवा आणि हे अष्टलक्ष्मीचं गोल्डन कलर प्लेटेड स्टँड. हे सगळं जर्मन सिल्वरमध्ये आहेत. त्यात आपल्याकडे आहेत 1 तास चालणारे तुपाचे दिवे, शुद्ध तुपाचे दिवे. ते याच्यामध्ये अजिबात वॅक्स नाही आहे आणि तुम्ही सगळे म्हणाल असं वॅक्स नाही तर असं एवढा वेळ चालू शकत नाही. तर आम्ही जिथून घेतले त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणाले वॅक्स अजिबात नाही आहे, पण काही हर्बल गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या आहेत ज्याच्यामुळे म्हणजे ती स्थिरता एवढा वेळ स्टेबल राहण्यासाठी वापरलेलं आहे काही साहित्य ते ह्याच्यामध्ये आहे. ते एकदम बघू शकता तुम्ही छान अशी वात आहे. तर या सगळ्या दिव्यामध्ये ही वात राहू शकते. असे दिवे तुम्ही लावू शकता ह्याच्यामध्ये. ह्याच्यात तर तेल पण हे करू शकता तुम्ही या दिव्यात. हा मोठा दिवा आहे तर ह्याच्यात तेलाची वात पण मावू शकते. ठीक आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशा 1 तास चालणाऱ्या तुपाच्या वाती. 1 तासाच्या वर चालते, 1 तास 5 मिनटं वगैरे. खूप सुंदर वाती आहे त्या. मी स्वतः यूज केल्या आहेत. हा माझाच डब्बा आहे, मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर अशी वाती आहेत. 50 वातींचा डब्बा येतो. छोटा आपण आणलेला नाही आहे, 50 वातींचाच आहे हा डब्बा. असा डब्बा येईल तुम्हाला. हे मी यूज करते आता. हा माझ्यासाठी मी काढलेला आहे. सुंदर अशा शुद्ध तुपाच्या वाती आहेत. ठीक आहे तर असं तुम्ही हे घेऊ शकता. तर आता तुम्ही बघू शकता हे माझ्याकडे कुंकूचे करंडे आहेत. हे एवढेच पीस आहेत. ॲक्च्युली माझ्याकडे हा एवढा स्टॉक राहिला आहे म्हणून मी ह्याच्यावर ऑफर ठेवली आहे. कुठलाही घेतला तरी याच्यातलं 500 रुपीज आहे. हे ब्रासवरती मॅट फिनिश कोटिंग आहे याच्यावरती. हे एकदम चकाकत नाहीत, ग्लॉसी नाही आहेत, मॅट फिनिशिंगमध्ये आहेत आणि छोटे आहेत. मी तुम्हाला साईज दाखवते. म्हणजे एक सुपारी राहील एवढी जागा आहे याच्यामध्ये. हे बघा. पण त्याच्यावरचं जे कार्विंग आहे ते अप्रतिम आहे. हे बघा 1.5 इंच आहेत. वर घे 1.5 इंच आहेत. हे बघा सगळ्याची मोस्टली तेवढीच साईज आहे 1.5 इंच. हे बघा 1.5 इंचापर्यंतचे हे करंडे आणि लक्ष्मी ज्यावर आहे ना तो एकच उरलेला आहे. बाकी सगळे ते संपलेले आहेत. मी खूप आधी आणलेले. हे बघा 1.5 इंच. हा तर एकदम छोटा आहे. 1.5 इंचाचे एकदम 1.3 इंचेस आहे. मी तुम्हाला दाखवते जवळून कसे आहेत ते. हा बघू शकता तुम्ही छान असा साईडला सगळे लक्ष्मी आहेत आणि ह्याला 2 लॉक आहेत. असं आहे आणि इथून असं आहे. ओपन केल्यावर असं आहे. बघा असे लॉक आहेत. एक कमळावरची लक्ष्मी, ही दुसरी, तिसरी, चौथी, 4 लक्ष्मी आहेत आणि वर असं हे फूल आहे. छान एक कोरीवपणा बघा ना तुम्ही. मस्त मी जवळून दाखवते. हे बघा खालून असं आहे आणि हे पाय आहेत बघा छान अशी. हे बघा आणि साईडला 2 स्टोन आहेत. एवढ्या छोट्या गोष्टीवर एवढं कार्विंग आहे त्यामुळे त्याची रेट ॲक्च्युली जास्त रेट आहे. पण आता माझ्याकडे हे एवढेच पीस राहिले आहेत म्हणून मी 500 रुपीजमध्ये देते. नाही तर त्याची रेट 700च्या वर आहे. ठीक आहे. आता हा बघू शकता तुम्ही. ह्याच्यावर लक्ष्मी वगैरे नाही आहे, फक्त अशी फुलं आहेत सुंदर आणि त्याच्यामध्ये एक स्टोन आहे आणि कार्विंग बघा तुम्ही. खाली बघा किती छान कोरीवपणा आहे. बघा याची रेट किती होती. 800 वगैरे रेट आहेत त्याच्या. पण आता मला हे 5-6 पीस राहिले आहेत म्हणून मी 500 रुपीज रेट लावली आहे प्रत्येकाची. नवीन स्टॉक येईल तेव्हा येईल. आत्ता हा आहे एवढाच. हा बघा आणि वर असं छान बघा किती
एवढ्या छोट्या 1.5 इंचाच्या वस्तूवर एवढं काम आहे, बघू शकता तुम्ही. ब्रासवरती मॅट फिनिशिंग आहे आणि कड्या वगैरे पण एकदम छान आहे, लूज वगैरे नाही आहेत. तर हे एक बघितलं, हे फर्स्ट मी हे दाखवलं तुम्हाला 2 कड्यांचं. आता थर्ड आहे, हे बघा, या लक्ष्मी आहेत साईडनी, त्याला पण 2 कड्या आहेत. इथे एक लक्ष्मी आहे मागे आणि पुढे एक लक्ष्मी आणि साईडनी अशी कमळाची डिझाईन आहे छान. हे बघ खाली असं आहे, याला पण 2 आहेत. हे बघा, ठीक आहे. आणि वर अशी डिझाईन आहे सुंदर अशी. नंतर हा एक आहे, बघू शकता, ह्याच्या पण साईडला लक्ष्मी आहेत. सुंदर करंडे आहेत एकदम, तुम्ही पूजामध्ये मांडले ना तर खूप छान दिसतात. हे बघा, वर एक असा हंस आहेत, 2 हंस आहेत आणि वर डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे. एक लॉक आहे आणि खालून अशी जाळी आहे. हे बघा, आणि लक्ष्मी अशा दिसतात ना प्रॉपर, एवढ्याशा ह्याच्यावर पण त्या दिसतात, बघू शकता. आणि वरचं काम बघा, ठीक आहे. आता वेगळे फोटो प्लीज मागू नका, मी व्हिडिओमध्ये एवढं झूम करून दाखवलं आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला सांगा की मला हे हवं आहे. सेपरेट फोटो मी नाही पाठवणार याचे, ठीक आहे. आता हा एक असा आहे बघा, साईडला लक्ष्मी आहेत, मटका शेपमध्ये. हा साईडला लक्ष्मी आहेत, स्टोन आहेत छान असे. वरचं काम बघा, प्रत्येक करंडा वेगवेगळा आहे, सेम असे येत नाहीत. प्रत्येक करंड्याचं काम वेगळं आहे. ह्याचं मी दाखवते, ओपन कर. तर हा करंडा बघा, ओपन केल्यावर मटका शेप करंडा आहे, ओपन केल्यावर असं आहे आतमध्ये, ठीक आहे. सिंदूर डब्बी म्हणून पण तुम्ही यूज करू शकता, सिंदूर डब्बीच आहे ही पण. हे बघा किती छान आहे. आता तुम्ही जे बघताय ना ते व्हाईट मेटलचे चौरंग आहेत, व्हाईट मेटलचे पार्ट आहेत. आणि ही जी कोयरी आहे हळदी कुंकूची ती पण व्हाईट मेटलची आहे. आधी आपण जर्मन सिल्वर बघितलं, ते मी वेगळंच ठेवलं होतं, आणि हे व्हाईट मेटल आहे, ठीक आहे. तर व्हाईट मेटलचे आपल्याकडे पार्ट आहे आणि हळदी कुंकूची कोयरी आहे. तर हे बघा 3.8 बाय 3.8 साईज आहे याची. स्वस्तिक आहे, त्याला खाली असे पाय असतात आणि खूप छान लॉंग लास्टिंग आहे, टिकाऊ असतात एकदम. हे पण काळे पडतच नाहीत. ह्याला पण पितांबरी वगैरे लावायची गरज नाही, नॉर्मल सोप वॉटरनी तुम्ही वॉश करू शकता. जसं माझ्याकडे जो कलश आहे तो मी वापरते तसंच हे देखील तसंच आहे. खूप ताईंनी माझ्याकडून व्हाईट मेटलचा अष्टविनायक कलश घेतलेला आहे आणि तो तसाच राहतो. मस्त तास आहे बघा साईडनी, खूप सुंदर दिसतं हे. तसंच 3.8 बाय 3.8मध्ये आपल्याकडे कलश पण आहे. ते सांगताना 4x4 सांगतात, पण मी माप घेऊन बघितलं तर 3.8 बाय 3.8 आहे. हे बघा, मस्त असं पाट आहेत. हा कलश आहे आणि हा 5x5चा आहे, एक्झॅक्ट 5x5. ह्याच्यामध्ये स्वस्तिक नाही आहे, ह्याच्यामध्ये हे एकच डिझाईन आहे कलशचं, ठीक आहे. आणि ही आहेत लक्ष्मी पावलं. आता चैत्र नवरात्री येते, तर लक्ष्मी पावलं मी घेऊ शकते. ही फायबरची पावलं आहेत, डेकोरेटेडवाली, सिम्पलवाली नाही आहेत माझ्याकडे, ही डेकोरेटेडवाली पावलं आहेत. खूप सुंदर दिसतात आणि या पाटावरही छान राहतात. ह्याच्यावर एखादं आसन तुम्ही ठेवून त्याच्यावर जर हे ठेवली पावलं तर खूप सुंदर दिसतात, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर पावलं दिसतात. हा पार्ट आहे आणि ही पावलं बघा, ह्याच्यावर छान एक आसन घालायचं 5x5मध्ये. आसनं पण आपल्याकडे अवेलेबल आहेत राऊंडमध्ये आणि काही स्क्वेअरमध्ये पण आहेत, ठीक आहे. तर ही पावलं आहेत आणि एक हळदी कुंकाची कोयरी आहे, नॉर्मल ओल्ड स्टाईलमध्ये, पण आत्ता ही आपल्याला वापरायला ही छान वाटते. हळदी आणि कुंकू व्हाईट मेटलमध्ये ही कोयरी आहे, ठीक आहे. आणि क्वालिटी चांगली आहे, पातळ वगैरे नाही आहे, छान आहे अशी जाड.
वजनाला एकदम जड नाही आहे, मीडियम आहे, पण दिसायला खूप सुंदर दिसते. ठीक आहे, तर आपल्याकडे हे 2 पॅटर्नमध्ये 3.8 बाय 3.8मध्ये पाट आहेत आणि 5 बाय 5मध्ये कलश असते, ज्याच्यावर ही पावलं एक्झॅक्ट राहतात, मस्त राहतात, साईडला जागाही उरते. ठीक आहे, तर आजच्या कलेक्शनमध्ये हे एवढं होतं. स्वामींची वस्त्र, आपली स्तोत्र वगैरेची पुस्तकं, उपासनेची पुस्तकं, जर्मन सिल्वरचे दिवे आणि अष्टलक्ष्मी स्टँड, परत हे व्हाईट मेटलचे पाट, लक्ष्मी पावलं आणि कोयरी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.